नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं प्राजक्त ब्लॉग्समध्ये. तर आज मी बनवणार आहे साबुदाणे वडे. आणि हो, मला सर्दी झाली आहे त्याच्यामुळे माझा आवाज थोडा बसला आहे. तर चला बघूया साबुदाणे वडे कसे बनतात. साबुदाणा वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम साबुदाणा घेतला आहे. हा मी रात्री भिजत घातला होता, हा बघा. आणि हा पूर्णपणे मस्त असा मऊ झालेला आहे, बिलकुलही कडक नाही आहे. हा बघा साबुदाणा एकदम खिला खिला मस्त. हे आहे शेंगदाण्याचं कूट आणि बटाटा, उकडलेला बटाटा मी स्मॅश करून घेतला आहे. आणि हे आहे चटणीसाठी खोबरं, कोथिंबीर, शेंगदाणा, लसूण, मिरची आणि इथे आहे जिरं. तर मी नंतर हे मिक्सीमधून हे करून घेणार आहे चटणी. आणि हो, याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे, हे काही घाण नाही आहे. तर मी याच्यातच चटणी बनवणार आहे. आणि चवीपुरतं मीठ. तर हे बघा, हे सगळं साहित्य आहे, तुम्ही परत एकदा बघून घ्या. साबुदाणा भिजवलेला मी रात्री भिजत घातला. तुम्ही रात्री भिजत घाला, खूप छान साबुदाणे वडे होतात, कारण तो एकदम सॉफ्ट होतो रात्रभर भिजल्यामुळे. म्हणजे धुवून पाणी काढून घ्या आणि तसंच ठेवा रात्रभर, मग सकाळी तो एकदम खिला खिला होतो. शेंगदाण्याचा कूट, बटाटा आणि चटणीसाठी तर मी मगाशी सांगितलंच आहे. तर चला मंडळी, आता बिलकुलही देर करत नाही आहे मी, म्हणजे उशीर करत नाही आहे मी. आता पटकन ही चटणी वाटून घेते. तर मंडळी, हे बघा, साबुदाण्यामध्ये आता मी मिरची बारीक कापून टाकलेली आहे आणि मी आता याला मिक्स करते आहे. याच्यामध्ये टाकणार आहे हा बटाट्याचा किस, जो उकडून बटाटा स्मॅश केलेला आहे. बटाटा बाइंडिंगसाठी लागतो, त्याच्यामुळे वडे मस्त एकदम येतात घट्ट मिळून. हे बघा, सर्व टाकते मी आता. हा एक बटाटा आहे, मोठा होता. आणि शेंगदाण्याचं कूट अर्धा वाटी. आता हे मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठही घालायचं आहे याच्यामध्ये. आणि बघा, चटणी मस्त रेडी आहे, नंतर दाखवते तुम्हाला बाहेर नेऊन. तर मी आता हे पटापट मस्त एकजीव करून याचे बारीक बारीक गोळे करून घेते आणि दाखवते तुम्हाला. एकदम सोपी आणि इझी रेसिपी आहे. उपवासासाठी खूप जास्त खातात, पण आम्हाला तर अशीच खायलाही आवडतात वडे. माझे एकदम फेवरेट आहेत आणि माझ्या नवऱ्याचेही. साबुदाणा वडा म्हटला का आम्हाला जेवण नसलं तरी चालतं, साबुदाणा वडा आणि चटणी आम्ही आवडीने खातो. तर आता मस्त मी याला एक एक गोळे करून घेते याचे आणि दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने गोळे झाल्यावरती. मंडई, तेल मस्त गरम झाले आता. हे बघा, चांगले बबल्स येत आहेत, तेल झाले गरम. आणि मी इथे एवढे गोळे करून घेतले आहेत चटणी. आणि हे ठेवलं आहे कारण गरम गरमच खायला चांगलं वाटतं. थोडं जास्त झालं आहे. जेव्हा पण खायचं मन होईल, फ्रीजमध्ये आपण 4-5 दिवस ठेवू शकतो स्टोअर करून. जेव्हा पण मन होईल तेव्हा गोळे करायचे, तळायचे आणि खायचे. चटणी तर रेडी फ्रीजमध्ये करून ठेवायची, एवढी तर काय संपणार नाही आहे. तर आता बघू माझा नवरा किती खातो आहे. त्याचा आज बड्डे आहे आणि त्याच्या मम्मीकडे गेला आहे तो केक कट करण्यासाठी. ॲक्च्युली काल रात्रीचा मी 12 वाजता केला, पण मी तेव्हा शूट नव्हतं केलं कारण तो झोपेतच होता. ऑफिसमध्ये खूप दमतो, त्याच्यामुळे व्यवस्थित कपडे नव्हते घातले, तर मी शूटिंग नाही केलं. तर झोपेतूनच उठून त्याने केक कट केलेला. तर आता तर आम्हाला दोघांनाही बरं नाही. ॲक्च्युली माझा पण आवाज बसला आहे, तुम्हाला कळतच असेल. सर्दी, ताप, खोकला त्यालाही आहे. काल आम्ही डॉक्टरकडेही जाऊन आलो, म्हणून बड्डेचं सेलिब्रेशन एवढं काही नाही आहे. तर म्हटलं त्याच्या आवडीचे साबुदाणे वडे करावे, म्हणून हे वडे बनवते मी आता. तर हे बघा, इथे मी मस्त गोळे करून घेतले आहेत. हे बघा, आणि याच्यामध्ये हो, मीठ नंतर टाका तुम्ही आठवणीने. मी विसरली होती तुम्हाला दाखवायला, पण मी मीठ घातलं याच्यामध्ये. आणि मी आता वडे सोडते, तेल गरम झालेलं आहे. हे बघा, बबल्स येत आहेत मस्त. तर मंडळी, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. खूप मेहनत लागते मंडळी व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि हो, व्हिडिओ खरंच तुम्हाला मनापासून जर आवडत असेल तर कमेंट नक्की करा. सर्वजण व्हिडिओ बघतात,
पण कमेंट करत नाही. तर प्लीज कमेंट करा. तुमची एक कमेंटसुद्धा आम्हाला खूप स्फूर्ती देते आतून व्हिडिओ बनवण्यासाठी. हल्ली मी सध्या लॉंग व्हिडिओ जास्त अपलोड करत नाही, कारण लॉंग व्हिडिओला जास्त व्ह्यूज येत नाहीत, म्हणून सध्या शॉर्ट्सच चालू आहे. पण म्हटलं आठवड्यातून एकदा तरी व्हिडिओ अपलोड नक्की करावी. आणि गेल्या वेळेला मी रवा मोदकची व्हिडिओ केली होती, तर ती खूप चांगली चालली, तिला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तर म्हटलं ठीक आहे, आता अजून आपण एक साबुदाणा वडा बनवतोय, तर करूया व्हिडिओ, म्हणून मी म्हटलं आता बनवते. तर प्लीज व्हिडिओ नक्की बघा पूर्ण, आणि हो सबस्क्राईब आठवणीने करा. बघूया आता भाजले आहेत का. मस्त क्रिस्पी होणार आहेत, कारण मी हे रात्री भिजत घातले होते साबुदाणे. तुम्ही तेच करा. तुम्हाला ज्या दिवशी बनवायचे असतील त्याच्या आदल्या दिवशी रात्री तुम्ही पहिले धुवून घ्या स्वच्छ, आणि मग नंतरला भिजत घाला. शिजायला वेळ लागते, आतून पूर्ण शिजायला पाहिजे साबुदाणे. आणि मंडळी, तुम्हाला एक सांगायचं आहे, ही कढई आहे ना, ही कढई माझ्या आईच्या आईची आहे. म्हणजे खूप कितीतरी वर्ष जुनी आहे, मी आत्ता सांगू शकत नाही तुम्हाला. ही कढई होती माझ्या मामीकडे, माझ्या मामीकडून आली माझ्या आईकडे, आणि माझ्या आजीचा माझ्यावर खूप जीव होता, माझ्या आईच्या आईचा. तर मी तिच्याकडेच होती लहानपणी. माझी आई कामाला जायची, त्याच्यामुळे मी आजीकडे असायची. तर तिची आठवण म्हणून मी कढई इथे मुंबईला घेऊन आली आहे माझ्या आईकडून मागून. ही बघा, एक असते ना प्रत्येकाची काहीतरी आठवण असते आपल्या घरच्यांबद्दल, तशी ही माझ्या आजीची आठवण आहे. खूप प्रेमळ होती, देवाने तिला लवकर नेलं. माझी आजी खूप प्रेमळ होती, माझ्यावरती खूप जीव लावायची. तर ही आहे माझ्या आजीची आठवण. तुमच्याही अशा काही आठवणी असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त वड्याचा खमंग वास सुटलाय, तुम्ही ट्राय नक्की करा. आणि हो, तुम्ही उपवासासाठी बनवतात तर बटाटा चालतोच. हे बघा मस्त फुगले एक टम्मचे, मी नंतर दाखवते तुम्हाला प्लेटमध्ये काढल्यावरती. तर तुम्ही बटाट्याच्या जागी आहे ना बाइंडिंगसाठी याच्यामध्ये जे मी बटाटा मिक्स केला आहे, तुम्ही रताळंही वापरू शकता. उकडलेलं रताळं जे आपण उपवासासाठी खातो. बटाटा तर चालतोच, पण रताळे तुम्ही वापरू शकता. मी एकदा त्याचंही करून बघणार आहे. करता करता मला आयडिया आली, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी ही आयडिया. वड्यांचा वास मस्त सुटला मंडळी, खरंच आत्ताच खाऊसं वाटतं मला. पण माझा नवरा आला की त्याला पहिलं खायला देणार आहे. तर मंडई हे लालसर झालेले आहेत वडे, हे बघा. तर आता मी यांना काढते प्लेटमध्ये. ओ माय पडला. वड्याला जास्तच घाई झाली आहे बाहेर यायची. एक मिनिट. तर आता यांची बारी. तेल व्यवस्थित नितरून घेते, आधीच खोकला लागलाय. आता हे बाकीचे जे आहेत तेही टाकते मी तेलामध्ये. तर आता हेही पटकन फ्राय करून घेते. हे बघा मंडळी, बर्थडे बॉय आलेला आहे, माझा नवरा. हो ते बघा. आणि आता हा वडा टेस्टिंग करते माझी मुलगी. सांग कसा आहे, कुरकुरीत आहे? तोड ना मग, अशी काय रिॲक्ट करतेस. तर चला आता माझ्या मिस्टरांना मी देते खायला, तर ते आता खाऊन बघतायत. चटणीमध्ये बुडवून बघा ना. हे बघा, हा गिफ्ट खोला लवकर. बघा मंडई, तुम्हाला आवाज येतच असेल.
क्रंची आहे एकदम. हा साबुदाणा वडा तुम्ही नक्की ट्राय करा. कसा आहे मीच बोलते. मस्त एक नंबर. एक नंबर झक्कास. खूप छान आहे मंडळी. तुम्ही ट्राय करा साबुदाणा वडा रेसिपी. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर. आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय कर. स्वस्त राहा, मस्त राहा. प्राजक्ता ब्लॉग्स बघत राहा. बाय करा सर्वांना. बाय. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.